शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धुडी यांच्यावरती आज अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत। अतिशय शोककळेमध्ये आणि दुःखाचा डोंगर या परिसरावरती कोसळलेला आहे। आता जर आपण बघू शकता की पूर्ण परिसरामध्ये माझ्यासोबत स्वतः माजी आमदार पालघरचे श्रीनिवास वनगा आहेत। सर, काय सांगणार की आपण या अंत्यविधीमध्ये सहभागी झालेला आहात? कशा पद्धती ही, कारण हत्या जी आहे ही अतिशय क्रूरतेची हत्या आहे। आम्ही अतिशय दुःखी आहोत। आमचा एक अतिशय चांगला धडाडीचा कार्यकर्ता अशोक धोडी यांची क्रूर हत्या केलेली आहे। आज त्यांच्या जाण्याने आमच्या तालुक्याला एक मोठे खंड पडलेले आहे आणि या हत्या करण्याच्या मागे जे कोणी मुख्य सूत्रधार असतील त्यांना कडकच्या कडक शिक्षा करावी। आमची तर सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे, त्याला फाशीची शिक्षा होईपर्यंत त्याला शिक्षा करावी। आणि आज या कुटुंबाच्या सोबत आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महायुतीचे कार्यकर्ते आज सोबत आहोत। त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत। माझ्यासोबत या ठिकाणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुद्धा आहेत की सर, काय सांगणार, एकंदरीत काय मागणी कराल? कारण जी हत्या जी झालेली आहे ही क्रूरतेची हत्या आहे। 10 दिवसाच्या नंतर हा मृतदेह सापडलेला। सर्वप्रथम अशोक धोडी हा खूप चांगला आमचा कार्यकर्ता, आमच्या पक्षातनं आज तालुक्यातनं आमच्या प्रवाहातनं तो हरपलेला आहे आणि सातत्याने आम्ही 19 तारखेला जसं कळालं त्यांच्या परिवाराच्या सोबत आम्ही पूर्ण पक्ष, जिल्हा प्रमुख कुंदनजी संके, तालुका प्रमुख हेमंतजी धनमेर, मी फाटक साहेबांना पण भेटलो। फाटक साहेबांनी पण SP साहेबांशी बोलणं केलं होतं आणि खरोखर सांगू इच्छित होतं की म्हणजे जे कोणी ह्याच्यात क्रूरता काही केलेलं आहे त्यांना लवकरात लवकर शोधून, जसं आमदार साहेबांनी सांगितलं, जी काय शिक्षा लवकरात लवकर त्यांना करावी। आणि आम्ही पूर्ण आज त्यांच्या परिवारामध्ये सामील आहे त्याच्या दुःखात। पण अशोक धोडी हा खूप चांगला मुलगा होता, एक चांगला कार्यकर्ता होता, त्याचं इकडे चांगले बांधणी होती आणि सातत्याने आम्हाला जेव्हा तालासरीमध्ये काम असायचं आणि आमचं पक्षामध्ये कुठचंही, आणि त्यांनी लोकांसाठी खूप काही चांगलं, लोकांसाठी मीटर बसवले आहेत, लोकांचं नामांकित कामं करून दिले आहेत, बरीचशी कामं केली। ट्रान्सफॉर्मरची जी काय कामं होती आम्ही मध्यंतरी त्यांनी केली। म्हणजे असा एक कार्यकर्ता आमच्यातनं हरपलेला, आम्हाला सगळ्यांना एक दुःखाचा एक डोंगर आमच्या पक्षावर पण आणि त्यांच्या घरावर सुद्धा एक पसरलेला आहे। आणि मी सांगू इच्छितो, जो कोणी याच्यात मोठा क्रूरता केली आणि ह्याच्या पाठीशी ज्यांनी काय कट रचला असेल त्याला लवकरात लवकर पोलिसांनी शोधून काढावं आणि त्याला कठोर शिक्षा व्हावी। आणि आणखीन एक सांगावं इच्छितो की अशोक धोडी हा एक म्हणजे आज आमच्यात नाही आहे, पण तो सदैव आमच्या हृदयामध्ये राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि पडळकर साहेब असतील, SP साहेब बाळासाहेब पाटील असतील, लाड साहेब, आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो। आम्ही जी काय माहिती असेल त्यांच्या परिवारापर्यंत देत होतो आणि आकाश त्यांचा मुलगा आहे, त्यांनी पुढे वडिलांची जबाबदारी घ्यावी आणि त्यांनी चांगलं काम करावं पक्षामध्ये। आम्ही त्यांच्याशी भाऊंशी आम्ही बोलून त्यांना, पण आज कुंदनजी संके येणार होते आमचे जिल्हा प्रमुख, त्यांनी पण सांगितलं की काही कारणास्तव ते येऊ शकले नाही, पण आम्ही पूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमदार साहेब, की ज्या पद्धतीनं कट रचून हे अपहरण आणि हत्या झाली असं सांगण्यात येत आहे, कारण पूर्ण जो हा कार्यकाळ गेला त्याच्यानंतर गुजरातच्या हद्दीमध्ये ही बॉडी सापडली, हे एकंदरीत किती दिवसाचा हा कट असू शकतो, काय वाटतंय? मला याच्यात डिटेल असं काही माहिती येता येणार नाही, परंतु जे काय आजूबाजूच्या कार्यकर्त्याकडून जी माहिती येते, कदाचित समोरचा जो कोण आरोपी आहे ह्यांच्या दमन बनावटीची दारू सप्लायमध्ये मोठ्या, त्याच्यात आमचा कार्यकर्ता अशोक धोडी नेहमी त्याला विरोध करत होता की ह्या भागातून अवैध दारू धंद्याची तस्करी करू नये, म्हणून तो नेहमी आडवा यायचा। म्हणून कदाचित त्याच्या धंदामध्ये खंड येऊ नये कदाचित, म्हणून त्याने गेल्या काही दिवसापासून त्याच्यावर हे षडयंत्र रचून त्याची निगृण हत्या केलेली आहे। ॲक्च्युली या भागात दीव दमण किंवा गुजरात या सिल्वासा ह्या बाउंड्री असल्यामुळे इथे भरपूर गुटखा तस्करी होते, दमन बनावटीची दारू तस्करी होते, त्यामुळूनच हे कदाचित या हत्या घटना अशा बाउंड्रीच्या याच्यावर घडतात। मी पोलीस डिपार्टमेंटला आणि गृह विभागाला विनंती करेन, याच्या पुढे तरी आमच्या तालुक्यात असा कलंक लागू नये आणि त्याच्यावर असा गुन्ह्यांना आळा बसावी या दृष्टीने शासनाने कडक पावले उचलावी, हीच आमची शासनाला विनंती राहील।
आपण बघितलेलं आहे की एक या ठिकाणी अपहरण आणि हत्याकांड झालेला आहे. मात्र या हत्याकांडाला दमन, गुजरातची दारू ही मोठ्या प्रमाणात कारणीभूत असू शकते असा आरोप जो आहे हा माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी केलेला आहे. त्यामुळे शासनाने या सर्व ज्या या ठिकाणी दारू सप्लाय जे होते, अवैध धंदे जे आहेत याच्यावरती आळा घालावा अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, तलासरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.